धन्यवाद. प्रतिवर्षाप्रमाणे मला वाटतं हनुमान मंदिर 25वा वर्धापन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये साजरा होतो. निसर्गरम्य असं आमचं हे कोकण आणि या कोकणामधील आमचा हा जिल्हा रायगड आणि या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये रायगडमध्ये तालुका तळा आणि या तळा तालुक्यामधील आंबोली गाव अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं हे आमचं गाव आणि या गावामध्ये प्रत्यक्षात परमेश्वराचा अवतार म्हणजे हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिरात या 25व्या वर्धापन दिनानिमित्तानं हरिभजनाची आमने सामनी वारी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. प्रथमतः माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने ग्रामस्थ मंडळ थांबवली आणि ग्रामविकास मंडळ मुंबई थांबवली, आदर्श महिला मंडळ थांबवली, जय हनुमान क्रिकेट संघ थांबवली या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. त्याप्रमाणे आज आमच्या जोडीला सन्माननीय भजनकार आमचे परममित्र सन्माननीय समीर कदमबुवा ते परममित्र म्हणून या बारीसाठी लाभलेले माझ्या गुरुदत्त प्राथमिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याप्रमाणे या थांबवली मंडळामधील ग्रामस्थ मुंबई महिला आणि क्रिकेट मंडळ या सर्व मंडळामधील कार्यकर्ते पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याप्रमाणे सन्माननीय श्री रमेश बोरावकर साहेब ग्रामीण अध्यक्ष, त्याप्रमाणे सन्माननीय श्री राजेंद्र बोरावकर साहेब ग्रामीण सचिव, त्याप्रमाणे सन्माननीय श्री विठ्ठल कजबले ग्रामीण खजिनदार माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने मी बुवा स्वतः गणेश मनोहर कांबळे प्रथमचा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय कुमार प्रकाश कजबले मुंबई अध्यक्ष, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री भूपेंद्र बोरावकर साहेब मुंबई सचिव, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री महेश कजबले मुंबई खजिनदार माझ्या भजन मंडळाच्या वतीने ह्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ समीक्षा बोरावकर महिला अध्यक्ष, त्याचप्रमाणे सन्माननीय सौ पूनम कजबले महिला सचिव, त्याचप्रमाणे सन्माननीय सौ नीता कजबले महिला खजिनदार माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे याच पीठावर उपस्थित सन्माननीय माजी तहसीलदार साहेब सन्माननीय श्री संतोष शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय राकेश वळके साहेब माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज आम्हाला तबल्यावरती साथ देत आहेत सन्माननीय विठुराज भोगले आणि पखवाज व्यक्ती भजन संघ सन्माननीय प्रमोद भाई यांचे सुपुत्र सन्माननीय प्रणव भाई आणि आमच्या माणूस मंडळी मनपूर्वक आभार मानतो. आज आमच्या समीर कदमबुवाला पखवाज साथ करत आहेत सन्माननीय ओंकार मुखंडे आणि तबल्यावरती सन्माननीय भावेश लाट तसेच त्यांचे पौरस मंडळ माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या भजन रचनांमध्ये मला अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत, पखवाज वादक आहेत, दशावतारी कलावंत आहेत, राज नमन मंडळावाले कलावंत आहेत, शक्ती पुऱ्यावाले कलावंत आहेत, वारकरी सांप्रदायिक कलावंत आहेत. माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कांबोली गावातील अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सर्वांची नावं माहित आहेत, खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुस्पष्टरित्या पोहोचवण्याचं काम आमचे साऊंडवाले दादा करतायत. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. बरोबर त्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो आणि आमच्या हनुमंतरायांची प्रार्थना करतो की सर्वांना उत्तम आयुष्य देवो. त्यांच्या या धंद्यामध्ये बरकत प्राप्त हो, त्यांना सुख समृद्धी सदैव पाहालो.
असेल तर खरोखर तुला सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. महिलावर या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात उपस्थित आहे. सर्वांच्या चरणाची नतमस्तक होत संपूर्ण त्रैलोक्याचं आराध्य दैवत श्री गणपती गजाननाचं नतमस्तक होत विद्येची देवता माता सरस्वती मातेच्या विनम्र प्रार्थना करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांना आई भवानी नतमस्तक होऊन ही सुंदर सम्राट आदर्श धन्यवाद. थोडा पेटीचा आवाज माऊली कमी करा आणि फक्त आमचा आवाज थोडंसं वाढवून ठेवा. नरसिंह रूप घ्यावं लागलं है की नाही. सत्य परिस्थिती आहे. वीट झुगारताच पांडुरंगाला युगे 28 विटेवरती उभं राहावंच लागलं आणि प्रत्यक्षात छाती पाडताच प्रभू रामचंद्राला सुद्धा हनुमंतरायासाठी दर्शन द्यावंच लागलं. यांच्या हरिभजनाची आपली सेवा आजची हरिभजनाची सुरुवात इथून. कारण आपल्या आयुष्यामध्ये नवरात्र निघून गेली. नवरात्रीचे नवरंग. आमचा महिला वर्ग नवरात्री आली बिस्की 9 रंगाच्या 9 साड्या. बरोबर की नाही. नवरात्रीचे 9 रंग. आता आमची होळी पण होऊन गेली. होळीचे अनेक रंग. पण ज्या रंगाने आपला आयुष्य सुंदर होतो तो एकच रंग आणि तो रंग म्हणजे पांडुरंग. तो जर आपल्या भजनात उभा असेल ना त्याची कमी नाही. ही सत्य स्थिती आहे. काय आहे बुवा. आज हे खांबवली गाव जबरदस्त नाथखुळा आणि गणपती बुड आमच्या मालवणी भाषेत तुमच्या सलाम करतो एकजुटीला. कारण काय आहे. शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य. शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य. तुमच्यासारखे भजन रसिक आम्हाला लाभले. हेच आमचं पुण्य. हेच आमचं पुण्य. हेच आमचं पुण्य की नाही. आणि आज प्रत्यक्षात माझी तहसीलदार साहेब बाजूला हत रे. आपल्या टेन्शन नाही दोघांचं. ऐकलं. काळजी करायचं काम नाही. नावातच दम. समीर कदम जिसमें है दम समीर कदम. पण जिसमें है दम वो कैलासवासी कलाभूषण चंद्रकांतजी कदम ते होऊन गेले की नाही. आज त्यांच्या पाठीमागे आम्ही भजन वारसा चालू करतोय. परशुराम पांचाळ बुवा, चंद्रकांतजी कदम बुवा, वामन बुवा खोपकर. खरोखर समाधान आहे. हरिभजनामध्ये आज प्रत्यक्षात पांडुरंग तुमच्या रूपाने उभा आहे. कारण भक्ती म्हटल्याच्या नंतर देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही खरी भक्ती आहे. कारण या शून्य ब्रह्मांडामध्ये जर प्रथम जर कोणाची उत्पत्ती असेल तर ओमकाराची उत्पत्ती आहे. आणि ओमकारापासून 3 अक्षरांची उत्पत्ती आहे मंडळी. आकार उकार मकार. आणि आकार उकार मकारापासून 16 कलांची निर्मिती आहे. आणि 16 कला या दुसरीकडे कुठे नसून तुमच्या आणि आमच्या मध्येच आहेत. 5 मानेपासून वरती आहेत. 5 मानेपासून खालती आहेत. 5 पंचमहाभूत 16व मन. इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे. म्हणून तुम्हा सर्वांचं मूळ बीज ओमकार आणि देव देवतांचं मूळ बीज ओमकार. आजच्या हरिभजनाची सुरुवात इथून करूया. फक्त जरा काय आहे. साऊंड मध्ये दादा तुम्ही तुमच्यापर्यंत ऍडजस्ट करता. धन्यवाद. काय मंडळी महिला वर्ग आहे. आपल्या घरामध्ये एकच मिक्सर आहे बघा. त्याला खाटपूट खट्याक केला बरोबर. सेम खाटपूट खट्याक केला की का मिक्सर चालू झाला. बरोबर की नाही. पण ह्या बिचाऱ्यांकडे एक मिक्सर आहे पण त्याला 150 बटन आहेत. ते ऍडजस्ट करोपर्यंत त्यांना टाइम लागणार. बरोबर की नाही. चला ना तुम्ही आरामात तुमच्यापर्यंत ऍडजस्ट करा. मनपूर्वक धन्यवाद. प्रथमतः हरिभजनाची सुरुवात हरिभजनाने करूया. आपल्याला पेटीचा आवाज थोडा पेटीचा कमी. पेटीचा अजून पेटी. हल हल
नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो प्रथम चरण धरू त्या माय विद्याचे प्रथम चरण धरू त्या माय विद्याचे जन्म घालुनी केले पालन मुचे जन्म घालुनी केले पालन मुचे उपकार मानू द्या परम पित्याचे उपकार मानू द्या परम पित्याचे सांभाळिले त्याने निस्वार्थाने सांभाळिले त्याने निस्वार्थाने सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे गमरली सोनिध निधप सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे स्मरण रहावे हरिनामाचे 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 कुंडलिकावरदे श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरुकार सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण आई नवरादेवी आई घरदार आई भावनादेवी आई महालक्ष्मी आई देसोई आई कटीदेवी आई दुर्गादेवी निजबाई देवी हरी छत्रपती शिवाजी ठीक आहे. खरोखर या मंडळाला प्रथमतः धन्यवाद देतो, कारण संस्कृती काय असते प्रत्यक्षात या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला दोन्ही बुवा आलो, खरोखर अतिथी देवो भव या ठिकाणी आल्याच्या नंतर दोन्ही बुवाच्या मंडळींची आणि
बुवांची सुद्धा पद्यपूजन या ठिकाणी बुवा ही संस्कृती आहे ना. कारण काय आहे, आम्ही नुसती जॅकेटा घातला चांगले कपडे घातला म्हणजे सुशिक्षित झाला काय नाही, बरोबर की नाही. कारण सुशिक्षित कोणाला म्हणायचं, ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत, ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत, ज्यानं बापाची मान समाजामध्ये खाली व्हायला दिली नाही आणि ज्यानं हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही, त्याला सुशिक्षित म्हटलं पाहिजे. आणि त्या जगामध्ये मंडळी कोण सुशिक्षित नाही, बरोबर की नाही. बरोबर तुमच्या मंडळाला धन्यवाद देतो. या ठिकाणी आल्याच्या नंतर दोन्ही बुवांची उत्कृष्ट सोय भोजनाची पण, त्या माऊलींना पण धन्यवाद देतो. खरोखर सर्वांना उखंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. वेळ न देवडता पहिल्या हरिभजनाच्या सेवेला सुरुवात. मनोरंजन होत राहणार, काळजी करायचं काम नाही. ऍडजस्ट करतील काय नाही. हा बरोबर आहे. बघ बरोबर आहे. चल फटाफट. तुझा नमो तुझा नमो तुझा नमो ओंकार स्वरूपा Hare
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.